नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं। पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं। वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ जो जग जेठी जगी सुभट। तया दळवैपणाचा पाठ भीष्मासी पै। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या प्रथमाध्यायाचा आपण विचार करत आहोत। प्रश्नातून प्रारंभ झालेला असल्यामुळे माझे आणि पंडूचे पुत्र काय करीते झाले असा धृतराष्ट्राचा प्रश्न आहे। संजयाने उत्तर दिलं, कोणाच्याही अंतकरणामध्ये धर्मक्षेत्रात गेल्यानंतर युद्धापासून परावृत्त व्हावं असा काही विचार बदल झालाच नाही। उलट पांडवांचं व्यूहरचनात्मक सैन्यरचना पाहून दुर्योधन राजा द्रोणाचार्यांच्या जवळ जाऊन पांडवांच्या पक्षातल्या सगळ्या महारथींचा परिचय करून देतो आहे। सर्वे एव महारथाः, हे सर्वच्या सर्व महारथी आहे। जो एकटा व्यक्ती 10,000 धनुष्यधारी पुरुषांच्या बरोबर एका काळामध्ये युद्ध करू शकतो त्याला महारथी असं म्हणतात। त्यापेक्षा जास्त जणांच्या बरोबर युद्ध करतो, शस्त्र आणि शास्त्रामध्ये जो प्रवीण असतो त्याला अतिरथी असं म्हणतात। 1,000 धनुर्धारी पुरुषांच्या बरोबर युद्ध करतो त्याला रथी म्हणतात, आणि त्यापेक्षा कमी असेल तर त्याला अर्धरथी असं म्हणतात। पांडवांच्या पक्षामध्ये सगळ्या प्रकारचे महारथीच आहे। त्यांच्याच पक्षात आहे असं नाही, आमच्याही पक्षामध्ये जे विशिष्ट लोक आहे त्यांचा मी आपल्याला परिचय करून देतो। द्रोणाचार्यांना दुर्योधन स्वतः म्हणतो की आपण स्वतः आमच्या पक्षात आहातच, भवान आपण आहात। यातला भाव असा आहे, तुम्ही आमच्या पक्षात आहात पण कसे आहेत हे मला माहिती नाही। देहाने आहात की मनाने सुद्धा आहात, का नुसतं देहाने आहात हे नाही सांगता येणार, पण पहिला क्रमांक तुमचा आहे भवान। ज्यांच्या प्रतिज्ञा फार मोठ्या आहे असे भीष्माचार्यसुद्धा आमच्या पक्षात आहे। माझा अत्यंत प्रिय मित्र कर्ण, त्यानंतर पराक्रमी असणारे कृपाचार्य, आपला पुत्र चिरंजीव अश्वत्थामा, धर्मात्मा असणारा आमचा भाऊ विकर्ण, सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा किंवा सोमदत्ती, आणि त्याचप्रमाणे अन्येच बहव शूरा, आणखीनही अनेक प्रकारचे शूरवीर या आमच्या पक्षामध्ये जमा झालेले आहेत। कशासाठी? युद्ध जरी त्यांचं कर्म असेल, सर्वे युद्ध विशारदाः हे जरी खरं असेल, पण त्यांचं साध्य मात्र स्वर्गही नाही, आणि साध्य एखादं राज्य संपादन करावं ही सुद्धा भावना नाही। मदर्थे त्यक्त जीविताः, माझ्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाचा त्याग करण्याचा निश्चय केला आहे। दुर्योधनाचा स्वभाव यातून प्रगट होतो, अर्थात जो स्वतःसाठी इतरांच्या प्राणाची पर्वा करायला तयार नाही, त्याचा भावच असा आहे मदर्थे त्यक्त जीविताः, हे सगळेच्या सगळेजण आपलं आयुष्य टाकण्यासाठी तयार झाले। आणि याच अध्यायामध्ये पुढे भक्तराज अर्जुनाचा भाव येणार आहे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या। आम्ही आमचं आयुष्य या नातेवाईकांच्या करता समर्पित करावं, हा भाव भक्तराज अर्जुनाचा आहे। आणि दुर्योधनाच्या याचा विपरीत भाव आहे की या सर्वांनी माझ्यासाठी प्राणाचा त्याग करावा। मदर्थे त्यक्त जीविताः, माझ्यासाठी सगळेजण प्राणत्याग करायला तयार झाले। उदाहरण दिलं आहे, पराक्रम चांगला आहे, चांगल्या प्रकारचे शस्त्र आणि अस्त्र चालविण्यामध्ये कुशल आहेत, पण ज्याप्रमाणे पतिव्रता माऊली आपल्या पतीशिवाय इतर कोणाचाही विचार मनात आणतच नाही, तसे हे सुद्धा माझ्या वाचून इतर कोणाच्याही बाबतीमध्ये अनुकरण करावं किंवा अनुसरण करावं असं जाणत नाही। मी यांना सर्वस्व आहे। एखाद्या प्रसंगाला आमचं कार्य समोर आलं आणि आयुष्य त्यागाचा प्रसंग आला तर आयुष्याला कमी लेखतात आणि आमच्या कार्याला श्रेष्ठ समजतात,
इतके तर हे चांगले स्वामी भक्त आहे. आमुच्या काजाची निपाडे, देखती आपुले जीवित्व थोकडे. ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त, युद्ध करण्याचं कौशल्य जाणतात. सहज लिलेनं कीर्तीला जिंकून घेतात. फार काय सांगावं, सगळ्या प्रकारचे क्षात्र नीती किंवा क्षत्रियांचा धर्म यांच्यापासून प्रसिद्धीला आला. आचार्य सर्व बाबतीमध्ये पूर्ण असणारी वीर आमच्या पक्षामध्ये आहे. आता यांची काय गणना करावी अपार आहे. आणि म्हणून तो एकाच वाक्यामध्ये समारोप करतो आहे. भीष्माचार्यांच्या द्वारे या श्लोकाचा काल आपण अर्थ पाहिला होता. भीष्माकडून रक्षण केली गेलेली जे आमचं सैन्याचं बल आहे, तत् अस्माकं बलम अपर्याप्तम. भीष्माने ज्याच्या रक्षणाची जबाबदारी घेतली असं आमचं सैन्याचं बल अपर्याप्त. पर्याप्त म्हणजे थोडंसं आणि अपर्याप्त म्हणजे मोठं. 11 अश्विनी सैन्य आमचं आहे ना, म्हणजे अपर्याप्त आहे. परंतु भीमाभिरक्षितम इदम एतेषां बलम, भीमाकडून रक्षण केलं गेलेलं या पांडवांचं सैन्यबल पर्याप्तम, अतिशय मोजकं आहे किंवा थोडंसं आहे. 7 अश्विनी सैन्य आहे असा एक अर्थ होतो. तसा अर्थ ज्ञानोबांनी सुद्धा प्रगट केलेला आहे. कारण ज्ञानोबांना दुर्योधनाच्या मनातला भाव सांगायचा आहे. जो व्यक्ती समोर आला त्याचा ज्ञानोबा भाव प्रगट करतात. काही महापुरुषांनी असं चिंतन केलं आहे, दुर्योधनाला भीती वाटलेली आहे. कर्मपुढे श्लोक येतो ना, तस्य संजनयन हर्षम, त्यांच्या अंतकरणामध्ये उत्साह प्रगट करावा. याचा अर्थ काय झाला, अगोदर उत्साह जर असता तर पुन्हा प्रगट करावा लागलाच नसता. ज्या अर्थी संजनयन हर्षम, दुर्योधनाच्या मनात हर्ष प्रगट करायचा आहे, याचा अर्थ त्याच्या मनामध्ये अगोदर भीती आहे. आणि अधार्मिक पुरुषाचं सैन्यबल किती मोठ्या प्रमाणात असेल तर त्याला नैतिकतेचा आधार नसल्यामुळे नैतिक बळ त्याच्याकडे नसतं. बलाचे काही प्रकार आहे ना, शारीरिक बळ, इंद्रियांचं बळ, मनोबळ, बुद्धिबळ, धैर्याचं बळ, विवेकासहित वैराग्याचं बळ, आत्मबल, ज्ञानाचं बल, हे सगळे बलाचे प्रकार आहेत. एखाद्याकडे शारीरिक बल फार चांगलं असतं, मानसिक बल नसतं बघा. आणि ज्याच्याकडे मानसिक बल असतं त्याच्यावर परिस्थितीचा परिणाम काहीच होत नाही. पाठीमागे बरीचशी आता महामारी आली होती आपल्या संपूर्ण जगामध्ये. काही लोक त्याच्यातून सहज वाचले कारण त्यांनी विचारच नाही केला. मनोबल चांगलं होतं. काहींकडे धनाचं बळ, शरीराचं बळ, फक्त मनोबल नव्हतं. आणि मग मन खचलं की त्याला औषध नसतं. मनाला फक्त औषध अध्यात्माचे विचार एवढंच औषध आहे. बाकी त्याला आपण किती औषधं घेतले तर मनाचं काही चालत नाही. दुर्योधन घाबरलेला आहे. म्हणून काही महापुरुषांनी चिंतन असं केलं, भीष्माचार्यांकडून रक्षण केले गेलेलं आपलं सैन्य जरी मोठं असेल तरी पण पांडवांना जिंकून घेण्याकरता ते अपर्याप्त आहे. पर्याप्त म्हणजे पुरेसं आणि म्हणजे नाही. याचा अर्थ आपलं सैन्य संख्येनं जास्त आहे पण जिंकून घेण्याकरता मात्र पुरेसं नाही. परंतु यांची 7 अश्विनी सैन्य सेना जरी असेल, आपल्याला जिंकून घेण्यासाठी ते मात्र पुरेसे आहे. कारण यांनी आतापर्यंत हे सगळं पाहिलेलं आहे ना. त्या विराट राजाच्या दरबारामध्ये हे अज्ञातवासामध्ये राहत होते. इतिहास आपल्या सर्वांना माहिती आहे, फक्त संदर्भ देऊन पुढे जातो. आणि मग तो कीचक मारला गेला. भीमकरमावृकोदरः, कीचकाच्या मरणाची बातमी कळाली दुर्योधनाला. त्याने सगळ्या जगामध्ये सैन्य पाठवलं होतं गुप्तहेर की पांडवांचा अज्ञातवास भंग करा, त्यांना शोधून काढा. सैन्य वर्षभर फिरले पण त्यांना काही पांडव सापडलेच नाही. कारण ते अज्ञातवासामध्ये राजाच्या दरबारामध्ये राहत होते विराटाच्या. आणि मग तिथं द्रौपदी मातेची विटंबना त्या कीचकाने केली तर भीमाने त्याला सायंकाळी रंगशाळेत मारला. नुसता मारला नाही, अर्जुना सांगितलं तो मृदंग सराव कर. म्हणजे अहो रात्री करत असते, आज सायंकाळीच करायचा. त्या कीचकाच्या मरणाचा आवाज गेला नाही पाहिजे राजधानीपर्यंत. आणि मग ते अर्जुनाने मृदंग वाजवला, कीचकाला मारलं, त्याच्या भावालाही भीमाने मारलं. वरी भीमसेन बेथू, पुढे शब्द येणारच आहे. ते बातमी कळाली
आणि मग दुर्योधनाच्या लक्षात आलं ज्या अर्थी कीचक मारला गेला तो बलवानच होता की नाही कीचक, मग त्याला फक्त 5-6 जणच मारू शकत होते, बलराम दादा, भगवान श्रीकृष्ण किंवा दुर्योधन, कर्ण आणि 5वा आहे भीम, ज्या अर्थी ते 2 जण द्वारकेत आहे आणि आम्ही 2 जण हस्तिनापुरात आहोत आणि कीचक तर मारला गेला, भीमाशिवाय मारला जाऊ शकत नाही. म्हणजे भीम विराटाच्या नगरात विद्यमान आहे. मग त्याने आक्रमण केलं. मग ते आक्रमण राज्यावर केलं पहिल्यांदा. विराट राजा त्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्याकरता निघून गेले. यांनी दुसऱ्या बाजूला गोशाळेवर आक्रमण केलं. कारण दुर्योधनाला माहिती होतं पांडव अज्ञातवासाचा विचार नाही करणार, पण गायीचं रक्षण मात्र नक्की करतील, त्याची अशी खात्री होती. म्हणून त्याने गोशाळेवर आक्रमण केलं. आता गायीवर आक्रमण करायचं त्याने, गायी तर वाचवल्या पाहिजे की नाही. मग फक्त पाठीमागे विराटाचा पुत्र उत्तर राहिला होता. आणि तो उत्तर म्हणला, सांगू का, मला सारथी नाही हो, नाही, मला जर सारथी असताना तर मग मी या दुर्योधनाला दाखवलं असतं काय पराक्रम आहे. ते द्रौपदीनं ऐकलं. सैरंध्री नाव तिचं होतं तेव्हा. ते म्हणे, अहो जो हा बृहन्नाडा आहे ना, याला चांगल्या प्रकारे चालवता येतो. आणि मग का आता सारथी भेटला तर नाईलाज झाला ना, आता तर नाही म्हणू शकत नाही. रथ जुंपला, उत्तराला बसवलं आणि नेलं. त्याने ते सगळं कौरवांचं 11 उक्षिणी सैन्य तेव्हा पण होतं बरं, ते पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर त्याने अर्जुनाला सांगितलं, रथ मागं घ्या. म्हणजे आता क्षत्रिया रणी पळवणी जाणे, ते कोण असा हे लाजिरवाने, तो मला ते पळवणी जाणे वगैरे काही घेणं नाही, मी वाचलो तर महत्त्वाचं आहे ना. म्हणे मी तर माझ्या वडिलांना मोठा पुत्र आहे, मी राज्याचा युवराज आहे, त्यामुळे मागे रथ घ्या. भक्तराज अर्जुन म्हणले, क्षत्रियाच्या बाबतीमध्ये युद्धे चाप्य पलायनम, युद्धामधून अपलायन हे त्याचं एक लक्षण आहे, पलायन करायचं नाही. त्याच्या लक्षात आलं हा काही आपला रथ मागं घेऊन जाणार नाही. त्याने रथातून उडी मारली. ज्ञानोबा म्हणतात, उत्तर वैराटीचा राजा पळता तुका निघालाशी झुंजा. तो उत्तर वैराटीचा राजा राजपुत्र आहे आणि तो माघारी पळत असताना अर्जुनाने पुन्हा रथ फिरवला माघारी. त्याला पकडलं आणि सांगितलं, मूर्खा, क्षत्रियाने पळून जायचं नसतं. तो म्हणला, मी वाचणार नाही, एवढं सैन्य मी पाहतो आहे. आणि मग त्याला रथाला बांधलं आणि सांगितलं, युद्ध कसं करायचं हे मी तुला आता शिकवतो. त्याला बाणही लागू दिला नाही. त्या शमी वृक्षावर असणारे सगळे अस्त्रशस्त्र काढले आणि तेव्हा अर्जुनाने भयंकर युद्ध केलं. युद्ध करताना अर्जुन एकटेच होते. एकाला अर्जुन परियक्षुहिनी अकरा नजनीची काही. म्हणून दुर्योधनाला माहिती आहे की यांच्यातला एकटा अर्जुनसुद्धा जर युद्धाकरता प्रवृत्त झाला तर एकटा अर्जुनही सगळ्याला जिंकून घेऊ शकतो. म्हणून तो घाबरलेला आहे. पण काही माणसं घाबरले ना तरी शब्दाने दाखवत नाही बरं आपण घाबरले म्हणून, आतून पोखरलेले असतात, वरून अभिनय फार चांगला करतात की आम्ही घाबरलो नाही, मला फक्त तुम्ही सोडा बरं, मी त्याला दाखवतो, आणि द्यायचा मोकळा सोडून परत मागं येतो, असा प्रकार आहे त्यांचा. म्हणून तो म्हणतो आहे, आमचं सैन्य हे अपर्याप्त आहे, पण पांडव जिंकून घेऊ शकता आम्हाला, म्हणून ते मात्र पर्याप्त आहे, असाही काही महापुरुषांनी चिंतन केलं आहे. आता यावर ज्ञानोबा भाष्य करतात, ते चिंतन आपण पाहू. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ, जो जग जेठी जगी सुभट, तया दळवईपणाचा पाठ भीष्मांसी पै. आता याचे निबळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले लोकत्रय. या 2 ओव्यांचा एकत्र विचार आहे. पुढे येणाऱ्या 3 ओव्यांचा एकत्र विचार येणार आहे. वरी, वरी म्हणजे शिवाय. पाठीमागच्या ओवीचा संदर्भ आहे. ऐसे सर्वांपरी पुरते, वीरदळी आमुते, आता काय गणू याते अपार, हे वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठ. म्हणजे आचार्य, आमच्या पक्षामध्ये सर्व बाजूने परिपूर्ण असणारे वीर लोक सैन्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. एवढंच नाही, शिवाय त्यांच्याबरोबरील आणखीन एक जोड आहे. कोणती? क्षत्रिया माझी श्रेष्ठ, जो जग जेठी जगी सुबट, तया भीष्मांसी दळवईपणाचा पै पाट. पाट म्हणजे अधिकार.
सैन्य तर आमचं चांगलं आहेच, त्यामध्ये अडचण नाही, पण त्या सैन्याच्या जोडीला शिवाय एक गोष्ट फार चांगली झाली आहे. बऱ्याचदा सैन्य चांगलं असतं, पण नेतृत्व करणारा सेनापती चांगला भेटत नाही. आपल्या भारतीय सैन्याकडे पराक्रम पहिल्यापासूनच आहे, फक्त त्यांना मोकळीक मिळाली नव्हती. नाहीतर मग सर्जिकल किंवा एअर स्ट्राईक कधीच केला असता आपल्या सैनिकांनी, पण त्यांचे हात बांधले गेले होते. आता बघा बरं, सैनिकांनी किंवा पोलिसांनी जर ठरवलं ना समाज फक्त व्यवस्थित करायचा, तर 15 दिवस खूप झाले, पण त्यांचे हात फार बांधले गेले आहेत. कायदे काढले जातात, त्यापेक्षा कायद्यामध्ये पळवाटा जास्त असतात. कायद्याची भीती म्हणजे कायदा हा सज्जनाचं रक्षण करायला आहे का दुर्जनाचं संरक्षण करायला आहे, याचीच अडचण आहे. ते वाक्य असतं वा सदरक्षणाय खलनिग्रहणाय च. आता ते वाक्य बदलावं लागेल, संरक्षणाय. संरक्षणाय पाहिजे का सदरक्षणाय? तसं होत नाही, ते त्याचा बदल होऊन जातो बघा. म्हणून ते धाक पाहिजे त्याचा. म्हणून नेतृत्व चांगलं पाहिजे. नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आपल्या क्षत्रियाच्या शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे, आपण तुकोबारायचं पण प्रमाण पाहतो ना, दयातीचे नाव भूतांचे पाळण आणि कनिर्दलन कंटकाचे. कंटकाचा नाशच झाला पाहिजे, कारण त्याच्यावर केलेली ती सुद्धा दया आहे. एखादा अधर्मी पुरुष पाप करत असेल तर त्याचा नाश करावा. म्हणजे का बरं? जिवंत ठेवला तर आणखीन जास्त पाप करेल, जास्त नरकामध्ये जाईल तो. म्हणून त्या कंटकाचं निर्दलन करणं ही सुद्धा दया आहे, आणि ती नित्यधर्मातली दया आहे. अशा प्रकारचा तो विचार. नेतृत्वही चांगलं पाहिजे. सैन्य चांगलंच आहे, पण नेतृत्व कोणाचं आहे? भीष्माचार्यांना दळवईपणाचा पाट. दळवईपण म्हणजे सेनापतीपद, आणि पाट म्हणजे अधिकार. ज्यांना सेनापतीपदाचा अधिकार दिला ते सामान्य नाही. जगामध्ये अनेक क्षत्रिय आहेत, आणि या सगळ्या क्षत्रियांच्यामध्ये सर्व गुणांनी श्रेष्ठ कोण असेल तर भीष्माचार्य. क्षत्रियामध्ये कोणते गुण असावे लागतात? 18व्या अध्यायामध्ये पुढे येत आहे, शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम योद्धे चाप्यपलायनम दानमीश्वर भावष्ट क्षात्रम कर्म स्वभावजम. 7 प्रकारचे गुण सांगितले. या 7 गुणांचा समावेश भीष्माचार्यांच्या ठिकाणी आहे. काही लोकांकडे 5 गुण असतात, 2 नसतात, पण भीष्माचार्य सगळ्या गुणांच्यामध्ये श्रेष्ठ आहे. जो जगजेठी जगी सुभट. जगजेठी याचा अर्थ संपूर्ण जगातला मोठा असणारा योद्धा. जगजेठी, जगातला श्रेष्ठ किंवा जगाला जिंकून घेऊ शकतो असा पराक्रमी असणारा हा भीष्म आहे. आणि त्यांना दळवईपणाचा पाट, सेनापतीपदाचा अधिकार प्राप्त झाला. याचा अर्थ काय? सेनापतीपद जर मिळायचं असेल तर तो क्षत्रियामध्ये श्रेष्ठ असावा लागेल, जगामध्ये चांगला योद्धा असावा लागेल, आणि जगजेठी जगाला मान्य असणाराही असावा लागेल, तर त्याला सेनापतीपद मिळतं. यातला एक बारकावा सांगू का? यातला बारकावा असा आहे, अधिकार असल्याशिवाय कोणतंही पद कोणाला देऊ नये. बऱ्याचदा काय होतं आहे, अनधिकारी पुरुषाला फार मोठ्या पदावर बसवलं जातं. पदावर बसण्याची त्याची योग्यता नसते, पण काहीतरी करून त्याला पदावर बसवलं तर परिणाम असा होतो, तो पदाच्या अधिकाराला न्याय देऊ शकत नाही. म्हणून तर बघा ना तुम्ही, हल्लीची व्यवस्था जर आपण पाहिली तर अनधिकारी लोक पदावर जाऊन बसले, कामच नाही करत, आणि गरिबांचे तर करतच नाही. हेलपाटे घालावे लागतात की नाही? त्याचं कारण काय? त्यांना अधिकार तेवढा नाही आहे, पण अनधिकार असतानाही पदावर बसले की ते कामं करत नाही. इथं बघा ना, त्या भीष्माचार्यांना सेनापती पदाचा अधिकार प्राप्त झाला. आता यानंतर याचे निबळे गवसले हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे थे कोले लोकत्रय. आता हा शब्द अनंतरी अर्थ आहे बरं. भीष्माचार्यांचा अधिकार सांगितला, सगळ्या सैन्यांचं वर्णन केलं. यानंतर या भीष्माचार्यांचं बळ
आणि त्या बळाने तृतीय विभक्ती आहे. याचेनी बळे म्हणजे याच्या बळाने. गवसले, गवसले म्हणजे आश्रित झालं, आच्छादित केलं गेलं. म्हणजे भीष्माचार्यांचं बळ कौरवांच्या सेनेला रक्षण करण्याकरता एक प्रकारचं चिलखत आहे किंवा कवच आहे. आणि भीष्माचार्यांच्या बळाला आश्रित झालेलं आमचं सैन्य आहे. नुसतं सैन्य असं नाही, त्या बळाचा आश्रय मिळाल्यामुळे जणू काही आमचं सैन्य म्हणजे एक प्रकारचा किल्ला आहे. हे दुर्ग जैसे पन्नासिले, पन्नासिले म्हणजे रचल्या गेला आहे. भीष्माचार्यांचं बळ वापरून जणू काही या सैन्याची रचना म्हणजे एक एक प्रकारचा किल्लाच रचला आहे. पण यातला बारकावा आहे बरं. कौरवांच्या सैन्याला फक्त दुर्ग असं म्हटलं आहे आणि पांडवाच्या सैन्याला गिरिदुर्ग जैसे चालते असं म्हटलं आहे. ज्ञानोबाने बघा ना त्याच्यामध्ये बरोबर बारकावा ठेवला. पांडवांचं सैन्य म्हणजे चालता गिरिदुर्ग आहे. अगोदरच किल्ला, त्यावर पुन्हा गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावर, उंच डोंगरावर असणारा किल्ला. जसं की प्रतापगड आहे किंवा रायगड आहे. हे उंच उंच किल्ले आहे, कठीण असतात बघा जिंकायला, अजेय स्वरूपाचे असतात, जिंकले जात नाही. ते पांडवांचं गिरिदुर्ग आहे आणि कौरवांचा फक्त दुर्ग आहे. असा ज्ञानोबारे शब्द ठेवतात. तर मग विचार करावाच लागेल की नाही आपल्याला. हे दुर्ग जैसे पन्नासिले येणे पाडे, पाडे म्हणजे काय, तुलना. आणि थेकुले म्हणजे लहान. भीष्माचार्यांचं सामर्थ्य, आमचं असणारं सैन्य आणि यांची तुलना जर आपण करून पाहिली, लोकत्रयसुद्धा अल्प वाटावं एवढं आमचं सैन्याचं बळ आहे. अशी तो आपल्या सैन्याची काय एक प्रकारचा परिचय किंवा स्तुती किंवा गौरव प्रतिपादन करतो आहे. आता भीष्माचार्य आणि सैन्य यांचं एकत्र समन्वय झाला की ते किती भयानक होऊ शकतात याकरिता तो उदाहरण पुढे देतो आहे. 2 प्रकारची उदाहरणं आणि या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. आधीच समुद्र पाही तेथ द्वाडपण कवना नाही. मग वडवानळ तैसयाही विरजा जैसा ना तरी प्रलयवन्नी महावात. या दोघा जैसा सांघात तैसा हा गंगासुत सेनापती. आता येणेसी कवन भिडे हे पांडव सैन्य किर थोकडे. वर चिलीने पाडे दिसत असे वरी भीमसेन बेथू. तो जहाला असे सेना नाथू ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेने. 4 ओव्यांचा एकत्र विचार घ्यावा लागेल. 3 ओव्या स्पष्टच आहे. आधीच, आधी म्हणजे अगोदरच. समुद्र पाही, समुद्राचं वर्णन केलं तर काही वाटत नाही. समुद्र तीरावर बसून पाहणं आनंद वाटतोय. समुद्राच्या थोडा आतमध्ये गेला ना आणि जमीन दिसली तरी काही वाटत नाही. पण जेव्हा आपण नर्मदा परिक्रमा करतो आणि मग ते एका ठिकाणी समुद्राचं उल्लंघन करायचं असतं, ते पौर्णिमेवर आणि अमावस्येवर ठरलेलं असतं. पौर्णिमेला समुद्राचं पाणी अलीकडे येतं, मग दिवसासुद्धा उल्लंघन करता येतं बघा. कारण पाणीच किंवा त्या नावा अलीकडे येतात ना. एरवी पाणी ओहोटी लागल्यामुळे गाळ असतो, नौका अलीकडे येत नाही. मग त्या पाण्याची वाट बघावी लागते आणि मग तो वेळ बदलत जातो. पौर्णिमेला पाणी जास्त असल्यामुळे मग दिवसासुद्धा प्रवास करता येतो. पण जर पौर्णिमा होऊन गेली आणि अमावस्या जर जवळजवळ आली किंवा पौर्णिमेला उशीर लागत असेल तर मग त्या समुद्राचं उल्लंघन करायचं म्हणलं की दिवसा नाही, मग दररोज वेळ बदलतो बरं. 1 तासाने, अर्ध्या तासाने, कधी कधी मग रात्री पण समुद्रात बसावं लागतं. 2:30ला, 3:30 वाजता, सकाळी 4:30ला. आणि नेमकं ते थंडीचा कालावधी असतो तर ते वाटत काहीच नाही. पण जवळपास 2.5, 3, 4, 5 तास प्रवास करावा लागतो. ते वाऱ्यावर अवलंबून असतं, पाण्याच्या वेगावर अवलंबून असतं, उशीरही लागू शकतो. आणि मग ते 3:30ला जर निघालो समुद्रामध्ये तर त्या नौका काही अशा फार सुविधा संपन्न नाही आहे. जुन्या काळातल्याच नौका आहे अजूनही. ते उल्लंघन पण नर्मदा मैयाची कृपा आहे बरं. अजून कुणालाही काही होऊ शकत नाही, होणारही नाही आणि झालेलंही नाही. नर्मदा मैया रक्षण करत असते, तिथं अनुभव येतो आपल्याला. पण आपलं जीवन किती क्षणभंगूर आहे हे तिथं गेल्याशिवाय कळतच नाही.
तिथं गेल्यानंतर मग कळतं आपण वाचलो तो वाचलो, नाहीतर काही खरं नाही. त्या नौकेत बसताना बसण्यापुरती जागा असते बघा. आपला असणारा जे ओझं ते आपल्या अंगावर घ्यावं लागतं, जागा नसते बसायला. 70 80 माणसं बसतात एका नौकेमध्ये, बरोबर बसतात बघा. ते बसावेच लागतात. आणि मग सकाळी 3:30 अडीच वाजता निघालं, सगळीकडे अंधार असतो, काही वाटत नाही. आणि जेव्हा सूर्योदय होतो नुसतं पाणीच पाणी दिसतं बघा सगळीकडे. त्या लाटा, अतिशय वेगात पाणी असतं. तरी पण नर्मदा मैयाचं ते उल्लंघन करणारी नौका अलीकडंच आहे. ते काही फार समुद्राचा मध्यभाग नाही आहे, कारण तिथून पलीकडच्या कंपन्या, त्या लाल रंगाच्या लाईट्स वगैरे आपल्याला दिसतात, म्हणून थोडा जीवामध्ये आश्वासन येतं आहे. पण असं समुद्राकडं पाहिलं ना ते वेगात येणारं पाणी, मग वाटतं आधीच समुद्र पाहिजे, तिथं दुवाळं पण कवना नाही, अगोदरच समुद्र आहे. समुद्रात गेल्यानंतर कुणाला भीती वाटणार नाही, सगळ्याला भीती वाटते बघा. जाऊन बघा म्हणजे कळेल ते. माझा अनुभव आहे अंगे म्हणून सांगतो आहे. आतमध्ये गेल्यावर कळतं बघा. प्रचंड वेग असतो पाण्याचा, प्रचंड वेग असतो. आणि ते पाणी थंडही खूप असतं. पण मग आता असं वाटतं की मग आपण तरी कुठे एकटे जाणार आहे, आपल्यासोबत जवळपास उरलेले सगळे असतात की नाही, पण कोणाला काही होत नाही. तेवढा एक काय असतो, एक आधार असतो. गेले तर सगळेच जातील असं जात नाही कोणी. तसं एकटा जर मनुष्य असेल तर किती भीती वाटेल त्याला. आधीच समुद्र पाही, तेथं दुवाळपण कवना नाही. दुवाळपण म्हणजे भीती कोणाला वाटत नाही. समुद्राची भीती कोणालाही वाटू शकते. आत गेल्यावर ती कळतं, बाहेर नाही कळत. आणि त्याच पुन्हा समुद्राला विरजा, साह्य करणारा समुद्राच्या पोटातला वडवानळ नावाचा अग्नी आला. अगोदर समुद्राची भीती, त्यातही पुन्हा वडवानळ नावाचा अग्नी आला, तर मग कोण वाचणार आहे, कोणीच वाचू शकत नाही. मग वडवानळ तैसे याही विरजा जैसा, या दोघांचा समन्वय झाला, समुद्राचा आणि वडवानळाचा, तर मग कोणी वाचू शकत नाही. तसं भीष्माचार्य पराक्रमी आहे आणि आमच्या सैन्यातले लोक सगळे महारथी आहे. या दोघांचा जर समन्वय झाला तो कुणीच वाचू शकणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे. दुसरं उदाहरण, ना तरी प्रलयवन्नी महावात, या दोघा जैसा सांघात, तैसा हा गंगा सुत सेनापती. ना तरी प्रलयवन्नी म्हणजे प्रलय काळातला अग्नी. ज्ञानोबा म्हणतात बघा पुढे की प्रलय काळातला जो अग्नी असतो की नाही, तो सांगे भुवनत्रयाचे काजळी, जे गगना माझी उधवली, ती प्रळयीची वावटळी काय अब्रण्ण पुरे. किंवा तो प्रळयानळ दडपे तृणकाष्ठे काही, जो सगळ्या पृथ्वीचा संपूर्ण त्रैलोक्याचे राख करून टाकतो, त्या प्रलय काळातला अग्नी आहे. आणि त्या अग्नीला पुन्हा सहाय्य केलं वाऱ्याने. नुसता वारा नाही, महावात, प्रचंड असणारा वारा, की जो सगळ्या पृथ्वीला उडून घेऊन जाऊ शकतो, म्हणजे प्रलय काळातलाच वारा, प्रलय काळातलाच अग्नी. या दोघा जैसा सांघात, या दोघांचा ज्या प्रमाणे संयोग व्हावा, तैसा हा गंगा सुत सेनापती, तसा हा गंगेचा पुत्र असणारा भीष्माचार्य सेनापती पदाने आम्हाला मिळाला. आणि आमचं सैन्य आणि या दोघांचा एकत्र मिलाप संयोग जर झाला तर मग यांच्यासमोर आता कोणी टिकाव धरू शकणार नाही, असं त्याला म्हणायचं आहे. आता येणेसी कवन भिडे, येणेसी म्हणजे या भीष्माचार्याबरोबर आणि त्यांच्या बळाने बलसंपन्न झालेल्या आमच्या सैन्याबरोबर कवन भिडे, कोण युद्ध करू शकतं, कोणी युद्ध करू शकत नाही. म्हणे अहो हे पांडव सैन्य, हे पांडव सैन्य की रे थोकडे, उपेक्षा करतोय. हे पांडवांचं सैन्य हे फार अल्प आहे. जो पाठीमागे म्हटला होता ना, महतीम चमूम, पांडवांचं सैन्य फार मोठं आहे. तो आता काय म्हणतोय, पांडव सैन्य तर तुलनेनं फार नगण्य आहे, थोकडे, अल्प स्वल्प आहे. कसं काय, कशी तुलना केली, वर चिलेनी पाडे ती सतसे, जे आम्ही वर सांगितलं ना, पाडे म्हणजे तुलना, वर आम्ही जे कथन केलं, कोणतं कथन केलं, अस्माकम तो विशेषताये तिथपासून अपर्याप्त अस्माकम बलम भीष्माभिरक्षितम, हे जे आम्ही सांगितलं 2-3 श्लोकामध्ये, ही सगळी जर तुलना पाहिली तर पांडवांचं सैन्य आमच्या समोर अतिशय नगण्य आहे. म्हणजे सैन्याची पण त्याने उपेक्षा केली. परमाने मग या सेनापतीचा रक्षक, त्याची पण तुलना उपेक्षा तो करतो आहे. वर चिलीने पाडे दिसत असे,
वरी शिवाय या पांडवांचं सैन्य सेनापतीपद धृष्टद्युम्नाकडे आहे आणि रक्षणाची जबाबदारी भीमाकडे आहे. म्हणजे पांडवांच्या बाबतीमध्ये दोघं मुख्य आहेत. भीमाने असं सगळ्यांनी सांगितलं, भीमा सगळ्यांचं रक्षण तू करायचं, जबाबदारी तुझ्याकडं आहे. आणि धृष्टद्युम्नाला सांगितलं नेतृत्व तू करायचं. पण आमच्यात तसं नाही, नेतृत्वही भीष्माचार्यांकडं आणि रक्षणाची जबाबदारीसुद्धा भीष्माचार्यांकडं. मग तो कसा आहे? वरी भीमसेन बेथू. बेथू म्हणजे दांडगा आहे, ताकदीने चांगला आहे, पण बुद्धीने फार चतुर नाही असं त्याला म्हणायचं आहे. कारण त्याला 2-3 अनुभव आलेले आहेत. दुर्योधनाला अनुभव तसे आलेले आहे की भीम हा बलाने चांगला आहे, दांडगा आहे आणि आहारात चांगला आहे, आहार दांडगा आहे त्याचा, पण विचार मात्र तेवढे त्याचे चतुर नाही. आणि तो झाला असे सेनानाथू, तो या पांडवांचं सैन्याच्या बाबतीमध्ये रक्षण करण्याचा स्वामी झाला आहे. म्हणजे जबाबदारी वाटलेली बरं, सेनापतीपद धृष्टद्युम्नाकडेच आहे, पण रक्षण करावं या अर्थाने तो सेनाचा नाथ आहे. तो झाला असे सेनानाथू, ऐसे बोलून या मातू सांडिली तेने, असं तो बोलला. आणि ही गोष्ट किंवा बोलणं त्याने टाकलं, त्याने भीमाची सुद्धा उपेक्षा केली. त्याला 2-3 अनुभव तसे आले होते की भीम हा दांडगा आहे. त्या भीमाला असा राग जर आला तर 2-4 कौरव असे तो मारायचा आणि बगलेत घेऊन फिरायचा, इतका तो पराक्रमी होता. मग त्या दुर्योधनाला त्याचा राग आला, याला काही करून तरी आपण याला मारलं पाहिजे. ते भीमाला लाडू आवडायचे ना, खूप गोड आवडायचं त्याला. चल भीमा, मी आज प्रसन्न नाही, मी आज तुला लाडू खाऊ घालणार. भीम म्हणले आज तुझा वाढदिवस वगैरे काही नाही. नाही म्हणे, मी प्रसन्न तेवढा आहे, तुला लाडूच खाऊ घालतो म्हणे आज. आणि त्या लाडूमध्ये त्याने विष कालवलं. ते भीमाला शुद्ध राहिली नाही. खेळण्याच्या प्रसंगामध्ये त्याने वेलीनं बांधलं वनामध्ये आणि त्या भीमाला एका सरोवरामध्ये टाकून दिलं. तर तो भीम सरोवरात पडल्यानंतर खाली जाता जाता पाताळात गेला आणि त्याच्या अंगाला पाताळातले सगळे सर्प चावले. परिणाम ते ज्ञानोबांची ओवी बघा, कर्मे कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंड स्वतः, जैसा रस रीती मरिता राखेला विषे. अंगात विष गेलं तर विष उतरविण्यासाठी प्रतिविष घ्यावं लागतं. म्हणजे दुसरं विष पहिल्या विषाला मारतं. ते भीमाच्या अंगात गेलं होतं विष, त्याला पुन्हा चावले मग सर्प. मग सर्पाचं विष त्याच्या अंगात गेलं की नाही, विषाने विषाला मारलं आणि भीम जिवंत झाला. आणि ते भीम जिवंत झाला की मग त्याचा परिचय काय, त्याने तिथं धिंगाणा केला, त्याचा पराक्रम तेवढा. मग पाताळातल्या लोकांनी सांगितलं की हा सामान्य नाही, हा वायुनंदन आहे, म्हणजे वायूपासून प्राप्त झालेला आहे हा. मग त्याला तिथंच अमृताचं पान करण्याकरता काही पदार्थ दिले आणि ते पिऊन मग भीमवरती आला. मग ते दुर्योधनाला माहिती आहे की ज्या अर्थी आपण याला लाडू खाऊ घातले पण याच्यात विष याला कळालं नाही, याचा अर्थ हा दांडगा आहे. म्हणजे कसा आहे, ताकदीने बलवान आहे पण समोरच्या व्यक्तीचं कपट हा ओळखू शकत नाही, असं त्याला त्यातून बेतू शब्दाने म्हणायचं आहे. किंवा दुसरा प्रसंग असा होता, एकदा धर्मराजाची अशी इच्छा झाली की आज पदार्थ खूप चांगले तयार झाले आहेत आणि भगवान आपल्या पंक्तीला जेवायला पाहिजे, भगवान जर आले तर फार चांगलं होईल बा जेवायला. मग आता काय करावं, आपण आहे हस्तिनापुरात, परमात्मा आहे द्वारकेचा राजा, तो पांडवा घरी तर अजून काही आला नाही म्हणजे सध्याला. मग आता काय करावं बरं, स्वयंपाकाला फक्त अर्धा तास अवकाश आहे आणि एवढ्या कमी वेळामध्ये तर काही बोलणं होऊ शकत नाही. परमात्मा तर जेवायला आला पाहिजे, सांगावं कोणाला, जवळ तर कोणीच नाही. भीमाचं काहीतरी काम चालू होतं आणि तेवढ्यात भीम आले, नमस्कार केला. म्हणे दादा चेहरा पडलेला आहे, काही चिंता आहे का? म्हणे चिंता आहे पण सांगण्यासारखी नाही. म्हणे काय? माझी अशी इच्छा झाली की भगवान परमात्मा आज जेवायला सोबत पाहिजे. म्हणे मग अडचण काय आहे? आणि ती तर अडचण आहे ना की परमात्मा जवळपास कुठं नाही, तो आहे द्वारकेमध्ये. भीम म्हणाले स्वयंपाकाला किती वेळ आहे? म्हणे 20 मिनटं बाकी अजून. तिथलं सांगतोय मी, स्वयंपाकाला एवढाच वेळ आहे. म्हणे मग तुम्ही तयारी करा बसण्याची, सगळी तयारी करा, अगदी पदार्थसुद्धा वाढून ठेवा. पण काय करणार, मी भगवंताला बोलवतो आणि तयारी केल्यावर, अरे आल्यानंतर तयारी करायची असते.
एखादा व्यक्ती जर बोलवला की नाही तर तो आल्यानंतर वाढावं. काही लोक अगोदरच अर्ध्या तासानं वाढून ठेवतात, पण सगळे गार पदार्थ खावे लागतात. असं होतं की नाही? आल्यानंतर वाढावं. खरं तर असे नियम ताट तयार करून आणू नये. ताट रिकामं आणावं मग वाढावं. म्हणजे मग समोरच्या व्यक्तीला कळतं किती घ्यायचं आणि काय घ्यायचं. आपल्या मनाने सगळं वाढलं की मग त्याला ते काढावं लागतं. आणि काही लोक सुरुवातीला महाराज काढू नका, अरे त्याला आवडत नाही कारल्याची भाजी, बळच पुढं खाला होतोय, आवडत नाही. अगोदर विचारावं काय आहे काय नाही. काही लोक तसा विचार नाही करत, ते नंतर वाढावं. म्हणजे तुम्ही ताट वाढण्याची तयारी करा, मी भगवंताला बोलवतो. पात्र वाढलं, आसनही भगवंताला विराजमान सज्ज केलं आणि भीम अंगणामध्ये आले आणि पूर्व दिशेकडे मुख केलं आणि कौमुदकी नावाची गदा जी बलवान, ती गदा हातामध्ये घेतली आणि भीमाने भगवंताकडे प्रार्थना केली की प्रभो, आपण आमच्या ज्येष्ठ बंधूच्या विनंतीला मान देऊन येण्याचे अगत्य करावे. ते पत्रिकेत असतं की नाही? अगत्य करावे, आपण अवश्य आलंच पाहिजे. आणि जर आपण आला नाही तर हा भीम धर्मराजाला पुन्हा तोंड दाखवणार नाही. असं म्हणून त्याने गदा होती की नाही, ती अशी आकाशात फेकून दिली. आता जितक्या वेगात गदा जाणार आकाशातून तितक्याच वेगात खाली येणार की नाही. आणि त्याने सांगितलं प्रभो, हे आकाशात जाणारी गदा हिच्या खाली मी माझं मस्तक देणार आहे, तेवढ्या वेगात तुम्हाला यावं लागेल. जर तुम्ही नाही आला आता तर मग तुम्हाला माझ्या अंत्यसंस्कारालाच यावं लागेल. असा होता तो भीमसेन बेथू दांडगा. आणि त्याने गदा भिरकाविली, आकाशामध्ये उंच गेली, जणू काही स्वर्गातच गेली आणि तिथून खाली आली. प्रचंड वेगामध्ये आली आणि भीमाने आपलं मस्तक खाली लवलं. आता काय होणार? क्षणार्धामध्ये गदा जर मस्तकावर आदळली तर मस्तकाचे 100 तरी तुकडे होणार की नाही. आणि दोष कोणावर येणार? भगवान म्हणले वा रे वा, मी न आल्यामुळे भीमाने असं केलं, असं जगामध्ये आपला डांगोरा पिटला जाईल. त्यापेक्षा आपण गेलं पाहिजे. कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता, ती प्रचंड वेगाने येणारी गदा. आणि भगवान त्याहीपेक्षा वेगाने आले, वरच्यावर गदा पकडली. म्हणजे भीमा काय करतो? काही नाही, जेवणाची तयारी सुरू, याच्याकरता तयारी केली. वा रे वा म्हणे, आता तो जर काही झालं असतं तर म्हणे मला विश्वास आहे काही होणार नाही. खरं असं आहे, ज्याची श्रद्धा असते की नाही ते जास्त तर्क नाही करत. भीमाच्या ठिकाणी जर फार चातुर्य, म्हणजे इतरांच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो तसं, तर त्यांनी तर्क केला असता. कसं बरं देवाला सांगावं? पहिलं तर धर्मराजालाच म्हणले असते, दादा ही एवढी इच्छा सोडून द्या बरं तुम्ही. असं घडणं शक्य नाही. पण भाव चांगला होता म्हणून जे काही सामान्य माणसं असतात की नाही त्यांचा भाव फार प्रबळ असतो. बघा, जे बुद्धिमान असतात ना ते आमच्या बुद्धीलाही पटत नाही. गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, आम्ही बुद्धिवादी आहे. अरे काय तुझी बुद्धी? काय बुद्धिवादी म्हणजे कोण? श्री गुरु चैतन्य महाराज सांगत असतात, यांना बुद्धी आहे की नाही याविषयी वाद घालावा, ते बुद्धिवादी. असं त्यांचं वाक्य आहे. म्हणून बुद्धिवादी माणसं शंका फार घेतात, पण भीमाने नाही घेतली. वरी भीमसेन बेथू तो जहाला असे सेना नाथू, ऐसे बोलून या मातू सांडिली तेने. असं तो बोलला आणि या गोष्टी त्याने सांगण्याच्या बंद केल्या. द्रोणाचार्यांचा काहीच प्रतिसाद नाही बरं. दुसऱ्या श्लोकापासून 10व्या श्लोकापर्यंत सगळं सांगितलं, पण द्रोणाचार्यांचा काही प्रतिसाद नाही. भीष्माचार्याने ते पाहिलं आणि लक्षात आलं की याचा उत्साह हतप्रभ होत आहे. मग याला उत्साह प्राप्त व्हावा म्हणून भीष्माचार्याने शंखनादही केला आणि सिंहनादसुद्धा केला, पण तो पुढं केला. पण तो सगळ्यांना शेवटची एक सूचना देतो आहे. प्रतिसाद तर काही येत नाही, पण ज्ञानोबा आहे त्याच्या मनातला भाव सांगतात बरं पुढे ओव्यामध्ये. बघा, अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि च. आणि पदचे सोपाच आहे. अयनेषु च सर्वेषु यथा भागम अवस्थिताः भीष्मम एव अभिरक्षन्तु भवन्तः सर्वे एव हि च. आणि सर्वेषु अयनेषु, आयन म्हणजे उभा राहण्याचं ठिकाण, आणि सर्वेषु अयनेषु म्हणजे ज्या ज्या व्यक्तीला ज्या ज्या ठिकाणी आपण उभं केलं आहे त्या सर्वांनी काय करावं? यथा भागम अवस्थिताः,
आपापली जागा न सोडता चांगल्या प्रकारे तिथं स्थिर राहावं आणि स्थिर राहून भीष्मम एव अभिरक्षन्तु, सर्व बाजूने फक्त भीष्माचार्यांचं रक्षण करावं. पण कोणी? भवन्तः सर्वे एवही, आपण सर्वजणांनी फक्त भीष्माचार्यांचं रक्षण करावं. का बरं? कारण भीष्माचार्य एकटे राहिले तर ते सगळ्यांचा पराभव करू शकतात. पण भीष्माचार्यांचं एक प्रण आहे की ते स्त्रीवर हत्यार किंवा शस्त्र चालवणार नाही. ते पूर्वजन्मातले असणारी अंबा, त्याने भीष्माचार्यांना सांगितलं माझ्यासोबत लग्न करा. भीष्माचार्य म्हणले मी करणार नाही लग्न, वडिलांना मी शब्द दिला आणि प्रतिज्ञा केली आहे. आणि मग ती परशुरामाकडे गेली, म्हणे भीष्माचार्य तुमचा शिष्य ऐकत नाही, तुम्ही सांगून बघा. परशुराम म्हणले मी सांगतो. सांगितलं माझं तुला आज्ञा आहे देवव्रता भीष्मा, हिच्यासोबत लग्न कर. म्हणे गुरुजी एवढं सोडून काही सांगा. लग्न करणार नाही. नाही, युद्धाला तयार हो. तयार आहे. झालं युद्ध सुरू. देवाने मध्यस्थी केली. म्हणे असं काय करता, गुरु शिष्यांनी भांडण केलं तर जग नष्ट होईल ना. मी ऐकणार नाही. शेवटी त्या अंबेनं भगवान शंकराची आराधना केली आणि मग ती द्रुपद राजाच्या यज्ञातून शिखंडीच्या रूपाने प्रगट झाली. होती स्त्री, पण तिला पुन्हा एका यक्षाच्या कुबेराच्या वरदानाने पुरुषत्व मिळालं. पण भीष्माचार्य मात्र त्या शिखंडीला स्त्रीच मानत होते. हे माहिती होतं द्रोणाचार्याला की न जाणो शिखंडी समोर येऊ शकतो आणि शिखंडी जर समोर आला तर भीष्माचार्य त्यावर अस्त्रशस्त्र चालवणार नाही. परिणाम भीष्माचार्यांचा वध होऊ शकतो. म्हणून बाकी सगळ्यांना सांगितलं भीष्माचार्य नाही चालवणार, पण तुम्हाला काय अडचण आहे, म्हणून तुम्ही शिखंडी समोर आला तर सगळ्यांनी युद्ध करावं, भीष्माचार्यांचं रक्षण करावं अशी त्यांनी सूचना दिली आहे. मग आता भीष्माचार्यांचं वर्णन केलं. बघा ना किती काळजी म्हणे दुर्योधनाला आपली, की सगळ्यांना सांगतो आहे की भीष्माचार्यांचं रक्षण करा. ऐकलं काहीच नाही आतापर्यंत. दुर्योधनाने आतापर्यंत ऐकलं कोणाचंच नाही. पण युद्धाच्या प्रसंगाला मात्र म्हणतो आहे की भीष्माचार्यांचं रक्षण करा. आता त्याचाही आनंद झाला भीष्माचार्यांना, तो पुढच्या श्लोकामध्ये येणार आहे. ज्ञानोबा यावर भाष्य करतात. मग पुनरपी काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभार आपुलाले सरसे करा. जया जिया अक्षोहिणी तेने तिया आरणी, वर्गन कवन कवनी महारथिया तेने तिया आवरीजे. भीष्मातळी राहीजे, द्रोणाते मने पाहिजे तुम्ही सकळ. हाची एक रक्षावा, मी तैसा हा देखावा. येणे दळभार आघवासाचा आमुचा, या राजयाची या बोला सेनापती संतोषाला. इथपर्यंत संबंध बरं या ओव्यांचा. या 4-5 ओव्यांचा एकत्र संबंध आहे किंवा 4.5 ओव्याचा तर निश्चित संबंध आहे. मग म्हणजे पांडवांचा परिचय करून दिला, कौरव पक्षातलाही परिचय करून दिला आणि हा सगळा परिचय झाला. मग पुनरपी, पुन्हा एकदा काय बोले. कोण म्हणतात हे? संजय जे म्हणतात ना धृतराष्ट्राला, की मग तो काय बोले, काय बोलतो ऐका राजन. सकळ सैनिका ते म्हणितले, सगळ्या सैनिकाला त्याने आव्हान केलं, कारण तो राजा आहे ना, आज्ञा सगळ्यांना देऊ शकतो तो. सगळ्या सैनिकांनी त्यांनी म्हटलं आता युद्धाला प्रत्यक्ष प्रारंभ करायचा आहे. दळभार आपुलाले सरसे करा. सरसे म्हणजे एकत्र किंवा सरसे म्हणजे सज्ज करा. आता सगळ्यांनी आपलं सैन्य तयार ठेवा, सज्ज करा. कोणत्याही प्रसंगाला शंखनाद होऊ शकतो आणि कोणत्याही प्रसंगाला युद्धाला प्रारंभ होऊ शकतो. असं नको व्हायला की युद्धाला प्रारंभ झालं माझं चिलखत राहिलं घरी किंवा ढालच सापडे ना किंवा तलवारही कुठं ठेवली लक्षात येईना, असं नाही. दळभार आपुलाले सरसे करा. कारण युद्धाला जायचं म्हटलं की तयारीनं गेलं पाहिजे. कोणत्या प्रसंगाला काय घडेल काही सांगता येत नाही. सज्ज पाहिजे. बघा सैनिक तर कायम सावध पाहिजे आणि साधकही सावधच पाहिजे. तत्पराहा, कायम सावध आहे बघा. किंवा सैनिकाच्या बाबतीमध्ये सावध आहे. जरी युद्ध नसेल तरी युद्ध एवढी दक्षता लागते बघा. आपल्या भारताचं रक्षण करणारे सैनिक आहेत की नाही, ते दररोज सराव करतात बघा. दररोज. एका सैनिकाचं काहीतरी मुलाखत ऐकली होती की त्याला सहज विचारलं आणि मग त्याने गप्पा मारता मारता विचारलं समोरच्या व्यक्तीला किती वाजले.
तो म्हणे सकाळचे 3:30 वाजले. म्हणे आम्हाला जावं लागेल आता. म्हणे का एवढी घाई? म्हणे 5:30ला तयार राहावं लागतं, 25 किलोमीटर धावायचं आहे. म्हणजे युद्ध नाही पण तरीसुद्धा दररोज सराव करावा लागतो बघा. दररोज तेवढं ते ओझं घ्यावं लागतं पाठीवर, दररोज तेवढं धावावं लागतं. हे दररोज युद्ध आहे बघा. रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. सैनिक आपल्यासारखे नाही सप्त्याला गेले म्हणजे निवांत राहिले असं नाही. आता दळभारा फुलाले सरसे करा, आपलं सगळं सैन्य सज्ज करा, एकत्र करा. जया जिया अक्षयुनी. आता महारथी आहे की नाही, मग त्या सगळ्या महारथींना अक्षयुनी म्हणजे काही सैन्याचं प्रमाण वाटून दिलं आहे. जया जिया अक्षयुनी तेने तिया आरणी. रणी म्हणजे युद्धस्थान आणि आरणी म्हणजे आसमंतात रणांगण जिथं आहे त्याला म्हणतात युद्धस्थान. म्हणून जया जिया अक्षयुनी, ज्या मुख्य महारथीला जेवढी सैन्यांची तुकडी वाटून दिली आहे त्याने त्या युद्धस्थानामध्ये थांबावं. आणि वरगण कवनी महारथी या युद्धस्थानावर ज्या महारथीच्या वाट्याला, वरगण म्हणजे वाटणी, ज्या सैनिकांना, मुख्य सैनिकांना जेवढ्या सैनिकांची वाटणी आलेली आहे वाट्याला, त्याने ती आवरीची. त्याने त्या सैन्यांना आपल्या आधिपत्याखाली ठेवावं, कारण तुमच्या वाट्याला तेवढे सैन्य आले ते सांभाळावे तुम्ही. मग अक्षयुनी कशाला म्हणतात? त्या काळातलं अक्षयुनीचं प्रमाण आलेलं आहे. कुंठे प्रतिमध्ये पण आलं आहे, बहुतेक बाबांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे प्रमाण. अक्षयुनी त्या काळातलं सैन्य आहे. त्याचं प्रमाण असं आहे 21,870 रथ असावे. म्हणजे रथ म्हटलं की कमीत कमी त्याला 2 तरी घोडे आले बघा. रथ म्हणला की सारथी आला आणि त्यावर रथी आला. रथी सारथी मग झाला रथ तयार. 21,870 रथ, 21,870 हत्ती म्हटलं की हत्ती, त्यावर माहूत आणि त्यावर पुन्हा वरती असणारा एक व्यक्ती, एवढे आले. 21,870च्या तिप्पट घोडे असावे. ते होतात 65,610. म्हणजे रथ हत्ती समान आहे आणि रथाच्या पेक्षा तिप्पट घोडे आहेत. म्हणजे घोडेस्वार, एका घोड्यावर एक व्यक्ती. आणि मग पायदळ चालणारे किती आहे? तर 21,870च्या 5 पट आहे. त्यांची संख्या होते 1,09,350. हे एकटे चालणारे सैनिक आहे. म्हणजे 1 पट रथ आहे, 1 पट हत्ती आहे, तिप्पट घोडेस्वार आहे. हे झाले 5 पट, म्हणजे 5 प्रमाण झालं. याच्या 5 पट जर केलं तर सामान्य सैनिक होतात 1,09,350. आणि एवढं मिळून एक अक्षयुनी सैन्य तयार होतं. म्हणजे 21,870 गुणिले 10 म्हणजे 2,18,700. ते आहे एक अक्षयुनी सैन्य. एवढं आवरायचं बरं एकाला. म्हणजे 2,18,350 नाही, हा बरोबर, 2,18,700 हे आहे एक अक्षयुनी सैन्य. याचा गुणाकार करायचा 7ने म्हणजे पांडवांचं सैन्य कळेल आपल्याला. ते आहे 15,30,900. आणि कौरवांचं केलं तर 24,05,700. हे झालं कौरव आणि पांडवांचं. आणि एकत्र केलं तर आता फक्त एवढी संख्या ध्यानात ठेवा, ही जास्त आहे. एकत्र फक्त, बाकीचं म्हणून तर लिहून आणलं मी, माझ्या लक्षात नसतं राहिलं, सकाळीच लिहून आणलं, हिशोब केला. 39,36,600 एवढं सैन्य आहे 18 अक्षयुनी. 39,36,600. फक्त 10 वाचले त्यातले, फक्त 10, बाकी सगळे गेले. किती गेले? 39,36,590 संपले. 600 होते ना आलेले, फक्त 10 वाचले. जया जिया अक्षयुनी तेने तिया आरणी, वरगण कवनी महारथिया तेने तिया आवरीचे. त्या महारथी पुरुषांनी त्या सैनिकाला आवरून घ्यावं, आपल्या ताब्यात ठेवावं. आणि सगळ्यांनी मनाने कारभार नाही करायचा, भीष्मातळी राहायचे. सगळ्यांनी भीष्माचार्यांच्या आज्ञेखाली राहायचं आहे. तळी म्हणजे काय? आज्ञेखाली.
भीष्मातळी राहीजे आणि द्रोणाचार्यांना मान दिला. कोणता? द्रोणाचार्यांना. तो म्हणतोय द्रोणाचार्य आपण पहा बरं कोण कोण भीष्माचार्यांचं ऐकत नाही. द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ. तुम्ही सगळ्यावर देखरेख नजर ठेवायची. भीष्माचार्यांचं कोण कोण ऐकत नाही किंवा कोण कोण ऐकतं हे तुम्ही सगळ्यांवर देखरेख नजर ठेवायची. किती मोठा मान दिला बघा ना. सगळ्यांना सूचना आहे. भीष्माचार्यांना हे मोठेपणा आहे आणि द्रोणाचार्यांना आपण नाही का काही काही माणसाला म्हणतो की एक काम करा तुम्ही वाढू नका पंक्तीमध्ये, तुम्ही फक्त बघा कुठं कमी जास्त आहे असं मान देतो की नाही. आपल्यालाही कळतं हा कमी जास्त नाही वाढणार, हा कुणाला तरी जास्तच वाढणार म्हणून त्याला मान द्यायचं. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना काही काही माणसं कीर्तनात लक्ष देत नाही. मग काय करायचं, त्यांना अलीकडे बोलवून घ्यायचं, खोलीमध्ये बंद करायचं आणि त्यांना म्हणायचं कीर्तन करायला हार तुम्ही घाला, पण एक काम करा तिथपर्यंत इथंच थांबा. हा मान आहे. द्रोणाते पाहिजे तुम्ही सकळ. द्रोणाचार्य सांगितलं तुम्ही सगळ्यावर देखरेख नजर ठेवा. हाची एक रक्षावा मी तैसा हा देखावा. येणे दळ भारा आगवा साचा आमुचा. हाची एक रक्षावा. एवढ्या फक्त भीष्माचार्यांचं तुम्ही रक्षण करा. कसं रक्षण करा? मी तैसा हा. जसा तुम्हाला मी आहे ना तसाच हा भीष्माचार्य आपल्या सगळ्यांकरता आहे. किंवा हा तैसा मी, जसा तुम्हाला हा वंदनीय आहे तसंच मलाही माना. हा तैसा मी देखावा किंवा मी तैसा हा देखावा. पण ओघामध्ये वर्णन भीष्माचार्यांचं आहे म्हणून मी जसं आहे ना कसा आहे मी तुम्हाला आमुच्या काजाचे निपाडे देखते आपले जीवित थोकडे. किंवा हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रताप वांगी परी सर्व प्राणी मजचे लागे आरा येले असती. किंवा मदर्थी त्यक्त जीवित आहा. माझ्यासाठी ज्याप्रमाणे तुम्ही सगळेजण आयुष्य सोडायला तयार आहे ना तसंच भीष्माचार्यांना मानावं. मी तैसा हा देखावा. का बरं? येणे म्हणजे या भीष्माचार्यांच्यामुळे आघवा आमुचा दळभार साच. सगळ्याच्या सगळं सैन्यांचा समूह यांच्यामुळेच आपला खरा राहू शकतो, टिकू शकतो. भीष्माचार्य म्हणजे आपल्यातला प्राण आहे आणि ते राहिले तरच आपण वाचू शकतो. असं भीष्माचार्यांचं त्यांनी वर्णन केलं की सगळ्यांना सांगितलं भीष्माचार्यांचंच फक्त रक्षण करा. मग आता आपली एवढी काळजी करतो आहे आणि बिचाऱ्याचा उत्साह मात्र एवढा नाही. मग त्याच्या मनात उत्साह संचरण व्हावा याकरता तस्य संजनयन याकरता हर्षम. मग त्यांनी शंखनाद केला, सिंहनाद केला. ते चिंतन आपण उद्या पाहू. कुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.